जंगलचा राजा शेर खान आपल्या कुटुंबासह जंगलमध्ये राहायचा। त्याचा एक मुलगा होता ज्याचं नाव सिम्बा होतं। सिम्बा लहानपणापासूनच मस्तीखोर होता। तो लहान लहान प्राण्यांना आपल्या सोबत खेळण्यासाठी कायम त्रास द्यायचा। अरे छोटू मिया, मी पण तुमच्या सोबत खेळतो, चला एकत्र खेळूया। नाही सिम्बा, आम्ही तुझ्या बरोबर नाही खेळणार, तू आमच्यापासून दूर हो। असं कसं एकटं सोडू? तुला माझ्या सोबतच खेळावं लागेल, मी राजाचा मुलगा जो आहे। दूर बसलेला कोल्हा हे सगळं बघत होता। त्याला सिम्बावर खूप राग आला, पण सिम्बा राजाचा मुलगा आहे म्हणून तो सिम्बाचं काहीच बिघडवू शकत नाही। पण मनातल्या मनात त्याचा सूड घ्यायचं विचार करतो। ज्या दिवशी तुम्ही माझ्या तावडीत सापडाल ना, त्या दिवशी तुम्हा दोघा बाप लेकरांना चांगलेच अद्दल घडवेन मी। एक दिवस जंगलमध्ये जत्रा भरलेली होती। शेर खान आपल्या कुटुंबासह जत्रा बघायला गेला होता। जत्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकाराची दुकाने आणि राईड्स लागली होती। वाव, किती छान छान राईड्स आहेत। आई, तिकडे चल ना, मला पाळण्यावर बसायचं आहे। हो हो चल बाळा, मी तुला पाळण्यावर खेळवते। शेरनी सिम्बा बरोबर पाळण्याकडे जाते। तेव्हा शेर खान इतर प्राण्यांना विचारतो, अरे बाबांनो, सगळ्यांनी सांगा, सगळ्यांना जत्रा आवडली आणि जत्रेचं आयोजन कसं होतं तेही सांगा। खूपच चांगलं आयोजन झालंय महाराज, आम्हा सगळ्यांना खूप मजा येते। सिम्बा पाळण्यावर झोका घेत असतो। तेव्हा अचानक सिम्बाची नजर कोल्ह्याच्या मुलांवर पडते। सिम्बा शेरणीची नजर चुकून कोल्ह्याच्या मुलांबरोबर खेळण्यासाठी जातो। हे बघून कोल्हा मनातल्या मनात विचार करतो, सिम्बाला पळवण्याची याच्यापेक्षा चांगली संधी पुन्हा नाही मिळणार। योग्य वेळ पाहून कोल्हा सिम्बाला चोरी करून तिथून पळून जातो। जत्रेमध्ये खूप गर्दी असते म्हणून सिम्बाचं ओरडणं कुणालाच ऐकू येत नाही। काही वेळानंतर सिम्बा नजर न येता शेरणी बोलते, महाराज, सिम्बा कुठे दिसत नाहीये, जरा बघा ना, तो कुठं गेला आहे। ए काय बडबडताय सिंहबाई, आत्ताच तर तो तुमच्या सोबत होता, कुठे गायब झाला अचानक? माहित नाही महाराज, माझा मुलगा कुठं गेला, तुम्ही त्याला शोधून काढा ना। काळजी करू नका सिंहबाई, तो इथेच कुठेतरी असेल। शेरणीला चिंतित पाहून अस्वल बोलतो, महाराज, कदाचित असं तर झालं नसेल की सिम्बाला कोणीतरी पळवलं असेल? हे ऐकून शेर खानला खूप राग येतो आणि तो दहाडू लागतो। असं कसं काय होऊ शकतं? माझा मुलगा माझ्याच राज्यातून कसा गायब होऊ शकतो? सगळ्यांनी कान उघडून ऐका, आज सूर्यास्ताच्या आधी जर माझ्या मुलाचा पत्ता नाही सापडला तर मी तुम्हा सगळ्यांचा जीव घेईन। शेर खानचं असं बोलणं ऐकून जंगलचे सगळे प्राणी घाबरून जातात आणि ते सगळे मिळून सिम्बाला चोहीकडे शोधायला लागतात, पण सिम्बा कुठेच भेटत नाही। शेर खान आणि शेरणी पण सिम्बाला सगळीकडे शोधतात, पण सिम्बा कुठेच भेटत नाही। मग थकलेला शेर खान आणि शेरणी आपल्या गुफेत जाऊन बसतात। तेव्हा अचानक एक कागदात लपेटलेला दगड शेर खान जवळ येऊन पडतो। शेर खान त्याला बघतो तर त्याच्यामध्ये एक पत्र लिहिलेलं होतं। हे काय, असं वाटतंय कुणीतरी माझ्यासाठी संदेश पाठवलाय। मग शेर खान तो कागद वाचतो। शेर खान, तुझा मुलगा माझ्या ताब्यात आहे, जर आपल्या मुलाला जिवंत बघायची इच्छा असेल तर तू मला या जंगलाचा राजा बनवून टाक, नाहीतर मी तुझ्या मुलाचा जीव घेईन। हे पत्र कोणी लिहिलेलं असेल? तुमच्या मनाला काय वाटतंय? पत्राच्या खाली वाघाच्या पंजाचं निशाण आहे। याचा अर्थ हाय की वाघानेच आपल्या मुलाला पळवलाय, मी त्याला जिवंत सोडणार नाही। शेर खान ताबडतोब वाघाकडे जातो आणि तो पाहतो की वाघ आरामात दगडांवरती झोपलेला आहे। वाघा, तू हे चांगलं नाही केलंस, मी आज तुला जिवंत सोडणार नाही। हे बोलून शेर खान वाघावर हमला करतो। महाराज, हे तुम्हाला काय झालं आहे? तुम्ही असा अचानक माझ्यावरती हल्ला कशासाठी केलात? मी असं काय केलं आहे महाराज? आरामखोर, सगळं काम करून झाल्यावर मलाच विचारतोयस की मी तुझ्यावर हल्ला का करतोय? तू माझ्या मुलाला पळवलायस, आज मी तुझा जीव घेऊन टाकणार। सिम्बाला कुणी पळवलंय? हे तुम्ही काय बोलताय महाराज? तुला सगळं माहित आहे तरीही माहित नसल्याचं नाटक करतोयस। नाही महाराज, मी खरंच सांगतोय, मला याबद्दल काहीच माहिती नाहीये, जरा सविस्तर सांगता का मला? तेव्हा शेर खान संपूर्ण गोष्ट वाघाला सांगतो की जत्रेमधून सिम्बा कसा गायब झाला आणि त्याबरोबर हे पण सांगतो, या जंगलात तुझ्या एवढा सुशिक्षित कुणीच नाहीये, तर मग हे पत्र अजून कोण लिहू शकतं? तेव्हा अचानक कोल्हीन पळत पळत शेर खानकडे येऊन बोलते, महाराजांचा विजय असो। महाराज, मी एक खबर घेऊन आली आहे। काय खबर आणली आहेस? लवकर सांग। महाराज, मी ऐकले की भिकू कोल्हा आत्ताच शहरातून शिकून आलेला आहे।
कदाचित ते पत्र त्यानंच लिहिलेलं असेल. हे ऐकून शेर खान वाघाला घेऊन कोल्ह्याच्या गुफेत जातो आणि बघून आश्चर्यचकित होऊन जातो की तिथे एक शाहीची बाटली ठेवलेली होती आणि त्याच्या जवळ दगडाने बनवलेल्या वाघाच्या पंजांचे नमुने पण असतात. आता सर्व गोष्ट शेरखानला समजते. याचा अर्थ असा की माझ्या मुलाला कोल्ह्यानेच पळवलाय. तेव्हा वाघ पण दगडावर आपल्या पायांचे ठसे बघून रागवतो. तुम्ही हे पंजाचे ठसे पाहिलेत महाराज? याचा अर्थ माझ्यावर जे काही अपराध लादले गेलेत आजपर्यंत ते सगळं कारस्थान या कोल्ह्याचंच होतं. मी त्या कोल्ह्याला जिवंत नाही सोडणार. काय बोलला होतास तू की तू राजाचा मुलगा आहेस? आज मला बघू दे की डोंगरावरून फेकल्यानंतर राजाचा मुलगा मरतो की जिवंत राहतो ते. अरे कोल्ह्यांनो, तुम्हा सगळ्यांना काय वाटतंय की मला मारून तुम्ही सगळी जिवंत राहणार आहात? तर हा तुमचा गैरसमज आहे. माझे बाबा तुम्हाला सोडणार नाहीत. एकेकाला शोधून शोधून मारतील. अरे कुत्र्याच्या पिल्ला, आम्ही मरू की नाही ते तर नंतर बघून घेऊ. त्याआधी आम्हीच तुझा जीव घेऊ. लय बडबड करतोस तू. जसंच कोल्हा सिंबाला मारायला जातो तर तेव्हा तिथे शेरखान येतो. तुझं भांड फुटलंय कोल्ह्या. तुझं कारस्थान मला कळून चुकलंय. जर आता सगळ्या गोष्टी तुझ्या समोर आलेल्याच आहे तर मलाही तुला काहीतरी सांगायचंच आहे. लवकर सांग कोल्ह्या, तुला काय सांगायचंय? मला वाटलं होतं मी तुम्हा दोघांची भांडणे लावून देईन आणि तुम्हा दोघांपैकी कोणीतरी एक जण नक्की मरेल आणि दुसऱ्याला आम्ही सगळे कोल्हे मिळून मारून टाकू आणि जंगलावर आमचंच राज्य असेल. पण आता मला असं वाटतं की तुम्हा दोघांना आत्ताच मारून टाकावं लागेल. अरे विजलेल्या कोळशाची उरलेली राख, तू आमचा जीव घेणार आहेस? अरे जीव तर तुझाच घ्यायचा होता, पण हाती लागला तुझा पोरगा. खूप त्रास द्यायचा माझ्या मुलांना हा, म्हणून विचार केला की आधी यालाच संपवतो मी. हे ऐकून शेरखान आणि वाघाला खूप राग येतो. तेव्हा तिथे शेरनी दुसऱ्या प्राण्यांना घेऊन येते आणि सगळे प्राणी मिळून त्या कोल्ह्यांवर हमला करतात. शेरखान आणि वाघ मिळून कोल्ह्यांच्या लीडरला मारून टाकतात आणि त्याचबरोबर आणखीन काही कोल्ह्यांना पण मारून टाकतात. उरलेले घायल कोल्हे तिथून पळून जातात. लढाई संपताच शेरनी सिंबाला मिठीत घेते. माझा पिल्लू, माझा कुची कुची, तू बरा तर आहेस ना माझ्या बाळा? तुझे खूप खूप आभार. अशा कठीण प्रसंगी तू माझी आणि माझ्या कुटुंबाची मदत केली आहेस. आजपासून मी तुला माझा सेनापती नियुक्त करतो. तुमचे खूप खूप आभार महाराज. आजपासून तुमचं कुटुंब आणि जंगलातील सगळ्या प्राण्यांचं रक्षण करणं हेच माझं दायित्व असेल आणि मी या दायित्वाचा स्वीकार करतो. आता शेरखान विजयाच्या आनंदात संपूर्ण जंगलाला जेवणावर बोलवतो आणि जेवणाची संपूर्ण जिम्मेदारी वाघाला देतो. वाघ पूर्ण जिम्मेदारीने आपलं काम करतो आणि सर्व प्राणी आनंदाने एकत्र राहतात आणि जंगलात सर्वत्र आनंदमयी वातावरण होतो आणि सगळे प्राणी प्रेमभावाने राहतात. ही गोष्ट एका सुंदर वनातली आहे, जिथे सगळे जनावर आपलं जीवन आनंदात जगत होते. त्याच जंगलामध्ये एक सिंह होता, जो जंगलाचा राजा होता, ज्याचा दबदबा पूर्ण जंगलात होता. तो सिंह खूपच हिंसक होता, जो प्रत्येक दुसऱ्या दिवशी कोणत्या ना कोणत्या जनावराला आपली शिकार करत होता आणि आपली भूक मिटवत होता. त्या सिंहाच्या कहराने जंगलातली सगळे प्राणी खूप त्रस्त झाले होते. एक दिवस सिंहाने जंगलातल्या एका हरिणाला आपली भूक मिटवण्यासाठी शिकार बनवलं. हे बघून सगळे जंगलातले प्राणी खूप घाबरून गेले होते. सगळ्यांच्या मनात सिंहाच्या प्रती खूप भीती निर्माण झाली होती. त्या सिंहाच्या भीतीने कोणताही प्राणी जंगलामध्ये स्वातंत्र्याने फिरू शकत नव्हता. एका दिवशी जंगलामधील काही प्राणी जंगलातल्या एका जागी बसून बोलणं करत होते. मित्रांनो, या सिंहाने तर आपल्या नाकी 9 करून टाकलेत. दर दिवशी आपल्या जंगलमध्ये येतो आणि एका प्राण्याला आपली शिकार बनवतो. जर असंच चालत राहील तर एक दिवस हा सिंह या जंगलातनं आपलं नावच मिटवून टाकेल. अगदी खरं बोलला हा ससा. तो सिंह तर अगदीच भयानक सिंह आहे. तो एकदाची का एका प्राण्यावर नजर टिकवतो ना, तर त्याला संपवूनच श्वास घेतो. त्या सिंहाने माझ्या बहिणीला खाऊन टाकलं आणि मी आता जंगलात एका क्षणासाठी सुद्धा नाही राहू शकत.
मी आता या जंगलाला सोडून नेहमीसाठी चालली जाते. मी पण हे जंगल सोडून जाणार आहे. अरे भाऊ, प्राण आहे तर संसार आहे. इथे राहून आपल्याला आपलं जीवन धोक्यात नाही टाकायचंय. मी कुठल्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन आनंदात आपलं आयुष्य काढेन. आपण सर्व हे जंगल सोडून देऊ. आपल्याला ते सिंहाबरोबर नाही राहायचंय. आपल्याला पण आपलं जीवन प्रिय आहे. अरे सगळ्यांनी जर इथून जायचं ठरवलंच आहे तर आम्ही पक्ष्यांनी इथे राहून करायचं तरी काय? जर या जंगलाची बहारच चालली जाईल तर आम्ही इथे काय करू? आम्ही इथे राहू शकू का? आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येतो. आम्ही कुठे दुसऱ्या ठिकाणी आमचं घर बसवतो. जवळजवळ सगळेच प्राणी त्या सिंहाच्या भीतीने जंगल सोडण्याचा निर्णय घेतात. तेव्हाच तिथे एक उंदीर येतो जो तिथेच राहत असतो. तो खूपच चतुर उंदीर असतो. हे काय करताय जंगलवासियांनो? हे जंगल आमचं आहे. या जंगलाला आम्ही मोठ्या प्रेमाने वाढवलंय. इतक्या मेहनतीने आम्ही या जंगलाला बनवलंय आणि तुम्ही एका सिंहाच्या भीतीने जंगल सोडण्याची गोष्ट करतायत. मग काय करायचं भाऊ? बसून त्या सिंहाचा शिकार बनवू आणि उगाचच आपलं आयुष्य संपवू? ससा भाऊ, घाबरून राहण्यात काही अर्थ नाहीये. जगायचंच असेल तर ऐटीत जगा. असं घाबरून जगणं पण काय जगणं आहे का? अरे उंदरा, तो सिंह आहे, सिंह, आणि खूपच खतरनाक आहे. मी तुम्हाला एक वचन देतो की लवकरच तो सिंह हे जंगल सोडून निघून जाईल. आणि जर का नाही गेला तर परत कुठल्या प्राण्याची शिकार नाही करणार. पण असं कसं होऊ शकतं भाऊ? ते सगळं तुम्ही माझ्यावर सोडून द्या. तुम्ही फक्त बघत राहा मी कसं त्या सिंहाला मूर्ख बनवतो ते. हे उंदरा, गप्प बस. इथे आम्ही मोठे मोठे जनावर त्या सिंहाचा केसही वाकडा नाही करू शकत. आणि तू एवढासा असून सिंहाला धडा शिकवायची गोष्ट करतोयस. अरे तुला एका झटक्यात केव्हा खाऊन टाकेल कुणाला कळणारही नाही. मानलं की मी छोटा आहे, पण कधी कधी छोट्या पाकिटातही मोठा धमाका असतो. आता माझी कमाल बघा. इतकं बोलून तो उंदीर पळून त्या सिंहाच्या गुफेजवळ जातो आणि सगळे प्राणी त्या उंदराला बघत असतात. हा मरणार, फालतू हिरोगिरीमध्ये आपले प्राण गमावणार. अरे याला माहित नाहीये हा कोणाच्या गुफेत जातोय. अरे तो जंगलचा राजा आहे, सिंह. त्याच्या समोर उभं राहिल्यावर भल्या भल्या प्राण्यांची ओली होते, ओली. तर मग हा एवढासा उंदीर काय करू शकतो सिंहाचं? इथे सगळे प्राणी काळजीने त्रस्त असतात. तेव्हा उंदीर हळूहळू सिंहाच्या गुफेत जात असतो. आतमध्ये सिंह गाढ झोपलेला असतो. हे बघून उंदीर घाबरून जातो. अरे बापरे, जंगलवासियांसमोर हिरो तर बनून आलो आहे मी, पण या खतरनाक सिंहाचा सामना कसा काय करू? अरे याचे दात किती खतरनाक आहेत. याचे दात तर एका झटक्यातच माझे 2 तुकडे करून टाकतील. तेव्हाच उंदराचा पाय सिंहाच्या शेपटीवर पडतो आणि सिंह झोपेतून जागा होतो. कोण आहेस रे तू? आणि इथे कशाला आलायस? भाऊ मी उंदीर आहे. अरे भावाच्या मुला, लवकर सांग की तू इथे का आलायस, नाही तर तुला मारायला मला खूप मजा येईल. अरे नाही भाऊ, मला नका मारू. खरं तर मी तुमची इकडे मदत करायला आलोय. तू एवढा छोटा उंदीर आणि माझी मदत करणार आहेस तू? अरे मी सिंह आहे, सिंह. या जंगलाचा राजा आहे मी. मला पूर्ण जंगल घाबरतो आणि तू माझी मदत करायला आलायस? अरे सिंह भाऊ, मी जी गोष्ट तुम्हाला सांगायला आलो आहे ती ऐकून तुमचं डोकं फिरून जाईल आणि तुमच्या पायाखालची जमीन खिसकून जाईल.
अच्छा, अशी काय गोष्ट आहे? मी काही वेळापूर्वी जंगलात शिकाऱ्यांना बघितले आणि त्यांनी या जंगलातलं हर झाड, प्रत्येक ठिकाण, प्रत्येक तलाव आणि प्रत्येक दगडावर एक वेगळंच औषध टाकलं आहे, जे खाण्यामुळे या जंगलातले पक्षी आणि जनावर बेशुद्ध होतील आणि त्यानंतर शिकारी त्या सगळ्यांना आपल्या बरोबर एका पिंजऱ्यात कैद करून घेऊन जातील. तू खरं बोलतोयस ना उंदरा? हो, हे सगळे मी माझ्या कानाने ऐकले आणि डोळ्यांनीही पाहिलंय सिंह दादा. म्हणूनच ही खबर द्यायला मी तुमच्याकडे आलो आहे, कारण तुम्हीच आमच्या जंगलाची खरी शान आहात. जर का तुम्ही चुकून कुठल्या पक्षी किंवा प्राण्याला खाल्लं आहात तर त्यांच्या शरीरातलं ते औषध तुमच्या शरीरात पण जाईल आणि तुम्हीही बेशुद्ध व्हाल आणि त्यानंतर तो शिकारी तुम्हालाही पिंजऱ्यात टाकून घेऊन जाईल. काय? नाही, मला पिंजऱ्यात कैद नाही व्हायचंय. अरे बापरे, ही कुठली समस्या आली जंगलात? अरे सिंह भाऊ, मी तर काही न खाता जंगलात फिरतोय सकाळपासनं. अरे एवढंच नाही तर मी पाणी पण नाही प्यायलोय. जर ते औषध माझ्या शरीरात गेलं ना आणि मी बेशुद्ध झालो ना तर मी पण त्या शिकाऱ्यांच्या कैदेत येईन. म्हणून तर मी ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे आणि सगळेच हे जंगल सोडून चालले आहेत. तर मी पण चाललोय. तर तुम्ही पण इथून निघून जा सिंह भाऊ, नाहीतर तुम्हाला काही फायदा तर होणार नाही. फालतू मध्ये तुम्ही त्या पिंजऱ्यात कैदी बनून राहाल. मी तर चाललोय बाबा. इतकं बोलून तो चतुर उंदीर तिथून निघून गुफेतून बाहेर येऊन लपून बसतो आणि सिंहाच्या गोष्टी ऐकू लागतो. अरे बापरे, हा उंदीर तर मला समस्येत टाकून गेला. नाही, मी या जंगलात नाही राहणार. आता मीही हे जंगल सोडून कुठेतरी दूर निघून जाईन. अरे जीव वाचला तर संसार राहील ना. मी आताच जंगलातून निघून जातो. इतकं बोलून सिंह त्या गुफेतून बाहेर निघून जंगलातून निघून नेहमीसाठी बाहेर निघून जातो. जेव्हा जंगलातले प्राणी आणि पक्षी त्या सिंहाला जंगलातून नेहमीसाठी जाताना बघतात तेव्हा सगळे जण आनंदी होतात. अरे वा उंदीर भाऊ, मानलं तुम्हाला. शेवटी तुम्ही त्या सिंहाला या जंगलातून काढूनच टाकलं. मी सांगितलं होतं ना, या चालाक उंदरासमोर तो मूर्ख सिंह टिकूच शकणार नाही. बघितलं ना कसं मी माझ्या चालाक बुद्धीने त्या सिंहाला बाहेर काढून टाकलं ना. उंदराच्या या चतुराईने संपूर्ण जंगलामध्ये आनंद परत येऊन जातो आणि त्यानंतर सगळे जंगलातले वासी पहिलेसारखं आपलं जीवन आनंदात व्यतीत करतात. शेर खानचं तलाव. सोनगडच्या जंगलात राहणारे बऱ्यापैकी सगळेच प्राणी सोनूचे मित्र आहेत, पण यांच्या मैत्रीमुळे कोल्हीड खूप द्वेष करते आणि ह्याच द्वेषामुळे ती नेहमी सगळ्या प्राण्यांविरोधात शेर खानच्या मनात त्यांच्याविषयी द्वेष निर्माण करते. शेर खान, या वर्षी दुष्काळ पडला आहे, पाण्याची खूप टंचाई आहे आणि तुझ्याकडे पूर्ण पाण्याने भरलेला तलाव आहे. आता हीच तर वेळ आहे तुझी दहशत गाजवण्याची. कुणालाही तुझ्या तलावातून पाणी प्यायला देऊ नकोस. तू अगदी बरोबर बोलतीयस. धन्यवाद, पण मला प्यायला दे. हा सोनू, मला तहान लागलीये. मला पण. तुम्ही काळजी नका करू, मी काहीतरी करतो. हे बघा शेरखान, जंगलातली सगळी तलावं कोरडी पडली आहेत. सगळे जनावरं एका थेंबासाठी तरसलेत. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सर्व जनावरांना तुमच्या तलावातलं पाणी पिऊ द्या.
नाही, या तलावातला एक थेंब सुद्धा तुम्हा लोकांना मिळणार नाही. तुम्ही तर ह्या जंगलातले राजा आहात शेरखान. तुमची प्रजा पाण्यासाठी तरसलेली आहे. छोटी छोटी मुलं पाण्याविना मरून जातील. काहीतरी करा राजे. दुसऱ्यांच्या पिल्लांसाठी मी माझ्या पिल्लांचा जीव धोक्यात नाही घालू शकत. चालता हो इथून. तू अगदी बरोबर केलंस शेरखान. आता ह्यांना कळेल की राजा म्हणजे एक राजा असतो. पण माझ्यावर कृपा करत राहा. तुझं उष्ट अन्न खाईन आणि इथूनच पाणी पित राहीन. काय झालं सोनू? शेरखानच्या तलावातून आपल्याला पाणी मिळेल? नाही. शेरखानच्या तलावातून पाणी नाही मिळणार ही बातमी ऐकून सारे प्राणी दुखी आणि काळजीत पडतात. सोनू, खरंच आपल्याला पाणी नाही मिळणार का? पाणी नाही मिळालं तर आपण मरून जाऊ सोनू. तुम्हाला काही नाही होणार. जोपर्यंत मी जिवंत आहे तुम्हाला काहीच नाही होणार. मग सोनूने विचार केला, जर सगळ्या प्राण्यांना वाचवायचं आहे तर पाण्यासाठी विहीर खोदावीच लागेल. दुसऱ्या दिवसापासून सगळ्या प्राण्यांनी विहीर खोदायला सुरुवात केली. रात्र होत आली आहे. आता काम थांबवा. विहिरीचं खोदकाम उद्या करूया. हो, आणि विहिरीला लाकडाने झाकून टाका. विहिरीच्या चारही बाजूला दगडी ठेवा, कारण कोणतंही जनावर आत नाही पडलं पाहिजे. सगळे प्राणी मिळून विहिरीला लाकडांनी झाकून टाकतात आणि विहिरीच्या चारही बाजूंना मोठी मोठी दगड ठेवून तिथून सगळे निघून जातात. तिथे शेरखान आणि त्याची बायको तलाव किनारी मस्त आरामात बसले आहेत आणि दुष्ट कोल्हीण शेरखानचे पाय दाबत आहे. त्याच वेळी शेरखानची दोन्ही मुलं खेळता खेळता तलावापासून दूर निघून जातात. काही वेळातच दोन्ही मुलं त्या विहिरीजवळ येतात आणि खेळता खेळता त्या विहिरीत जाऊन पडतात. विहिरीत पडलोय, आम्हाला वाचवा. हा तर माझ्या मुलांचा आवाज आहे. लवकर चला. वाचवा, वाचवा, वाचवा. असं वाटतं कोणतरी विहिरीत पडलंय. अरे, ही तर शेरखानची पिल्लं आहेत. आपल्याला यांना मदत करायला हवी. हो, आपल्याला त्यांची मदत करायला हवी. थांबा सोनू, तू माकडापासून माणूस तर बनलायस, पण तुझा मेंदू वाढला आहे असं तर नाही वाटत? तुला नेमकं म्हणायचंय काय? मला असं म्हणायचंय की विहिरीतून मुलांना बाहेर काढण्यासाठी शेरखानने आपल्याकडे मदत मागितली पाहिजे. समजलं. शेरखानच्या म्हणण्यानुसार आपण जर त्याच्या मुलांना वाचवलं तर शेरखानवर आपले उपकार चढतील. आपल्या उपकाराखाली दबलेला शेरखान कोणत्याही जनावराला त्याच्या तलावातलं पाणी प्यायला मनाई नाही करणार. ही तर खूप छान युक्ती आहे. वाचवा, वाचवा. मी येतोय मुलांनो, मला तुमचा आवाज ऐकू येतोय. शेरखान येतोय. चला, सगळे आपापल्या जागी लपा. सगळे प्राणी लपून जातात. शेरखान विहिरी जवळ येऊन आवाज देतो. मी आलोय मुलांनो, तुम्ही कुठे आहात? आम्ही विहिरीच्या आतमध्ये आहोत बाबा, आम्हाला वाचवा. माझी मुलं तर विहिरीत पडली आहेत. काय करू? त्यांना बाहेर कसं काढू? कोल्या, तू मला मदत कर. माफ कर शेरखान, यामध्ये मी तुझी काहीच मदत करू शकत नाही. आपल्या दोन्ही मुलांना वाचवण्यासाठी जंगलात गर्जना करतो. अरे कोणी आहे? माझी मुलं विहिरीत पडली आहेत. कोणीतरी मला मदत करा रे. शेरखानचा आवाज ऐकून जंगलामधले लपलेले प्राणी सगळे समोर येतात. तुम्ही मदतीसाठी आम्हाला बोलवलं शेरखान. सांगा, आम्ही तुमची काय मदत करू शकतो? मी तुला माझ्या तलावातून पाणी पिऊ देत नाहीये, तरीही तू मला मदत करशील? हो, मी असं ऐकलंय की जर आपण कोणाची मदत केली तर देव आपली मदत करतो. तुझे विचार किती सुंदर आहेत सोनू. वाचवा, वाचवा. मित्रांनो, शेरखानच्या मुलांना वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे. माकड, तू रस्सी घेऊन ये. ओके सोनू, रस्सी हजर आहे. सांगा आता काय करायचंय? आता ही रस्सी घेऊन तू विहिरीत खालपर्यंत जा आणि त्या पिल्लांना हातात घेऊन आम्हाला हाक मार. आम्ही वरून रस्सी खेचू आणि तुम्हा लोकांना बाहेर काढून घेऊ. ठीक आहे अस्वल मामा. माकड दोरीचे एक टोक पकडून विहिरीत उडी मारतो आणि दोन्ही बाळांना जवळ घेऊन
सोनूला आवाज देतो, सोनू सोनू, मी दोघांनाही पकडून ठेवलाय, आता आम्हाला वरती खेचा. ठीक आहे. मग सगळ्या प्राण्यांनी एकत्र मिळून दोरी खेचून माकड आणि त्या दोन्ही बाळांना, त्या दोघांनाही विहिरीच्या बाहेर काढलं. बाबा बाबा. आपल्या मुलांना जिवंत पाहून शेर खानच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात. बाबा, तुम्ही आमचा जीव वाचवला, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मला नाही, यांना म्हणा, यांच्यामुळे तुम्ही वाचलात. बाबा, हे तर तेच आहेत ना ज्यांना तुम्ही आपल्या तलावातून पाणी पिऊ दिलं नव्हतं? हो बाळांनो, ती चूक मीच केली होती. तरी पण ह्या लोकांनी आम्हाला वाचवलं. हो बाळा, चांगली माणसं अशीच असतात. कुणी त्यांचं कितीही वाईट केलं तरी ते कुणाचाही वाईट करत नाहीत. बाबा, आता आपल्या जंगलाचा खूप वाईट काळ चालू आहे. दुष्काळामुळे जंगलातल्या सगळ्या तलावांचं पाणी आटलंय. आता तुम्हीच यांचं भलं करा बाबा. आपल्या तलावातून यांना पाणी पिण्याची परवानगी द्या बाबा. तू बरोबर बोलतोयस बाळा. सोनू, आजपासून जंगलातला प्रत्येक प्राणी माझ्या तलावातलं पाणी बिनधोकपणे पिऊ शकतो. फक्त एका प्राण्याला सोडून. मी या गद्दार कोल्ह्याबद्दल बोलतोय. माझ्या तलावातून फक्त हिला पाणी पिता येणार नाही. मला माफ कर शेर खान, माझ्याकडून चूक झाली. तू माझ्या बरोबर नाही, या जंगला बरोबर गद्दारी केलीयस. तुला माफी मागायची असेल तर या सगळ्यांची माफी माग. सोनू, भालू मामा, मला माफ करा, पण मी कधीच जंगलाचा विश्वासघात नाही करणार. तुझ्यावर विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणा आहे. मी तुला कधीच माफ करणार नाही. आम्ही हिला माफ नाही करणार. नाही मित्रांनो, तिला तिच्या चुकीची जाणीव झाली आहे. तिला माफ केलं पाहिजे. आणि तसंही चुकी करणाऱ्यापेक्षा माफ करणारा कधीही मोठाच असतो. ठीक आहे सोनू, तू म्हणतोयस म्हणून आम्ही हिला माफ करतोय. शुक्रिया मित्रांनो, शुक्रिया सोनू. मग जंगलातले सगळे प्राणी शेर खानच्या तलावावर एकत्र पाणी प्यायला गेले. शेर खान सुद्धा हे बघून खूप खुश होतो. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.